बाई डोक्यावर पदर घ्यायचा, बाईच्या जातीने डोक्यावर पदर ठेवायचा. लेकीच्या जातीने जास्त असू नये, घरातल्या घरातच असावे. आई येते का? हो बेटा, पण सातच्या आत घरात आहे आणि स्वतःची काळजी घे. आई मी हॉस्पिटलला जाते का? हळू ये आणि काळजी घे. जेवण वेळेवर कर. बस झालं, थांबवा हे सगळं आता. शिकवण्या फक्त तिलाच. जेव्हा ती शिकली नव्हती तेव्हाही शिकवण्या फक्त तिलाच, आणि आता ती शिकली तरीही शिकवण्या फक्त तिलाच. थांबवा आता हे सर्व. शिकवण्या फक्त तिलाच. ती शिकली नव्हती तेव्हाही आणि आज ती शिकून मोठी झाली तरीही. शिकवण्या फक्त तिलाच. डोक्यावरचा पदर पडू देऊ नकोस, मानवरती करू नकोस, उंबरठ्याच्या बाहेर जाऊ नकोस, जास्त बोलू नकोस, मोठ्याने हसू नकोस, एकटी बाहेर जाऊ नकोस, जास्त वेळ बाहेर राहू नकोस, अंग प्रदर्शन करू नकोस, पुरुषांच्या भावना जाणतील असे कपडे घालू नकोस. पण असे काय कपडे घातलेले होते त्या तुळशीवर असलेल्या अभयाचे? असे काय कपडे घातले होते त्या गरोदर बिल्किस बानवचे? असे काय कपडे घातलेले होते त्या 60 वर्षाच्या आजीने? आणि असे काय कपडे घातले होते त्या 3.5 वर्षाच्या चिमुरड्याने? अजून किती तिच्यावर झालेल्या अत्याचारासाठी तिला दोषी ठरवणार? झालेल्या अत्याचारासाठी तिलाच कधीही दोषी ठरवणार का? तिला झालंय सगळं शिकून, स्त्रियांना झालंय सगळं शिकून. गुड टच झालाय, बॅड टच झालाय, कराटे मार्शल आर्ट झालाय, सेल्फ डिफेन्स झालाय, चाकू सूर्या पेपर स्प्रेही झालाय. ती शिकली, सभ्य झाली, सक्षम झाली. पण निर्भयानंतर 12 वर्षांना ही अभया जन्माला आली. का माहितीये? कारण गरजच नव्हती कधी तिला शिकवण्याची. गरज आहे ती त्याला घडवण्याची, संस्कार करण्याची, नजर सुधारण्याची, दृष्टिकोन बदलण्याची आणि त्याच्याही पेक्षा जास्त मानसिकता बदलण्याची. तेव्हा तिला शिकवण्यापेक्षा ना, शिकवा तुमच्या मुलाला, शिकवा तुमच्या भावाला, काकाला, मामाला, भाच्याला, मित्राला, नवऱ्याला, शिकवा तुमच्या बापाला आणि आज्याला सुद्धा. कारण नातं कोणताही असो तो विसरत नाही त्यांच्यातल्या पुरुषाला. घाणेरड्या नजरेने तर नेहमीच पाहिलंय, संधी मिळेल तेव्हा ओरबाडूनही काढले. घाणेरड्या नजरेने नेहमी पाहिलंय, संधी मिळेल तेव्हा ओरबाडूनही काढले. एवढ्यातही का मन नाही भरलंय म्हणून चिमुरड्यामध्ये देह पण बाई पण शोधलाय. का हो असं? हेचा आता अशा प्रवृत्तींना, वासनीच्या भुकेच्या नाराज म्हणना, गाडा आता अशा विकृतींना आठवा छत्रपती शिवरायांना. कारण बाईबद्दल जो वाकडा विचारही करत होता माझा राजा त्याचा चौघडा करत होता. बाईबद्दल जो वाकडा विचारही करत होता माझा राजा त्याचा चौघडा करत होता. चिमुरड्यांचा तो देहन करतो, आम्ही फक्त आंदोलन करतो. तो चिमुरड्यांचं देहन करतो, आम्ही फक्त मात्र आंदोलन करतो. आम्ही फक्त आश्वासनं देतो, तो तिच्या चारित्र्याचं देहन करतो. आमचा देश फक्त मेणबत्त्या जाळतो, आम्ही फक्त आश्वासनं देतो. बस झालं त्या आश्वासना, बस झाले त्या सहानुभूती. प्रत्येक स्त्रियांना संरक्षण द्या, प्रत्येक स्त्रियांना संरक्षण द्या. प्रत्येक पुरुषांना धडे शिकवा. बाई म्हणून बघण्याआधी आई म्हणून बघा. पुरुष म्हणून जमत नसेल ना तर एक माणूस म्हणून बघा. बघा. धन्यवाद. नारी शक्तीचा प्रत्येक स्त्री आम्ही करणार.
परितु